तर भावांनो, चॅलेंज कधी हरणार नाही। आता फक्त 1 घंटा आहे ब्लॉग एडिट करण्यासाठी। मी आलो आता आरोग्यधामच्या मागं ब्लॉग एडिट करण्यासाठी। तर चला पहा मग। आता माझा भाऊ आयटी कॉलेजला गाडी घेऊन चालला म्हणून मला आता रोज पायी फाट्यावर जावं लागते। आता फाट्यावर जाण्याचं कारण हे आहे की गावातली ऑटो लवकर भरत नाही ना, म्हणून चाललो फाट्यावर, कारण मला डिग्रसला लवकर जायचं आहे। कारण तुमच्यासाठी डिग्रसचा ब्लॉग पण आणायचा आहे ना। फाट्यावर पोहोचल्यानंतर लोकांना मग लिफ्ट मागू राहिलो, पण कोणी थांबतच नव्हतं। तेवढ्यात मग माझा काका आला। मग काय भावा, बसलो गाडीवर आणि निघलो डिग्रसकडे। त्यानंतर डिग्रसला पोहोचलो। डिग्रसला पोहोचल्यानंतर काकाने मला पॉइंटवर सोडलं। काका गेल्यानंतर आपल्या भावाला फोन केला, मग आपला भाऊ आला। त्यानंतर आम्ही दोघं निघालो मग डिग्रस मध्ये। तर आम्ही गेलो सरळ मानोरा चौकात। तर आज आपण बघणार आहोत डिग्रस मध्ये सुपर मार्केट, आणि दोन्ही पण सुपर मार्केट एकच लाईनीला आहे। मानोरा चौकातून दारव्याला जे रस्ते जाते ना, त्यानं थोडं पुढे यायचं। थोडं पुढे आल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला दिसून जाईल सुखकर्ता सुपर मार्केट। ते पाहिल्यानंतर सरळ पुढे आलो। थोडं पुढे आल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला दिसून जाईल स्मार्ट पॉइंट सुपर मार्केट। आता तुमच्या कमेंटवर आहे की दोन्ही मधून कोणाचा व्हिडिओ बनवू, तर मग कमेंट करा। आता माझे लागले होते 1 घंटा यामध्ये व्हिडिओ एडिट करा, आणि कामावर पण जा लागत होता, आणि व्हिडिओ